तू बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को, तेरी करुणा हमारे पर से करते हैं प्रार्थना मुझसे, तेरी महिमा से तेरे सामर्थ्य से मेरे से तू अभिषेक कर दे, तेरी महिमा से तेरे सामर्थ्य से मेरे से तू अभिषेक कर दे, बहने दे उस हवा को, छूने दे हर एक दिल को, तेरा दर्शन हमें मिले, करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से तेरे सामर्थ्य से मेरे से तू अभिषेक कर दे, तेरी महिमा से तेरे सामर्थ्य से मेरे से तू अभिषेक कर दे। अडजणांत ईश्वरा दयेच्या कृपेच्या महासागरा या सृष्टीच्या निर्मात्या आमच्या जिवंत उद्धारक देवा परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, नतमस्तक होतो, आमचं समर्पण तुझ्या पवित्र हातामध्ये ठेवतो. आजच्या दिवसासाठी आम्ही मनापासून तुझे आभार मानतो, उपवासुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. जग आणि जगातील सर्व नाशवंत गोष्टींपासून प्रभू पुन्हा एकदा तुझ्या पवित्र उपासना मंदिरामध्ये तुझी दैनिक वाणी ग्रहण करण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हाला पाचारित केलंस, ही वेळ तुमच्या जीवनात करता देव केलीस, त्याबद्दल मनापासून तुझे आभार मानतो, उपवासुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. उपस्थित सर्व तुझ्या भक्तजनांना तुझ्या दयेच्या स्वाधीन करतो. आत्मा मंडळास काय म्हणतो, ज्यांना कान आहे तो ऐकू, ते आत्मिक कान, समजणारं मन, विचार करणारी सत्संग विवेक बुद्धी तू विशेष करून तू आम्हा प्रत्येकाला विदित कर. जे ऐकू, जे स्वीकारू ते आमच्या जीवनातून, आचरणातून, कृतीतून इतरांना देण्यासाठी तुझं दैवी अनुग्रह तू सदैव ठेव, हीच आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. प्रभू येशू आमचं तारक उद्धारक याच्या प्रिय आणि गोड नावात मागतो म्हणून होईल. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो, त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आपल्याला सदा सर्व काळ असो. आजचा हा दिवस आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादित, आनंददायी, आरोग्यदायी केला. त्याला त्याची कृपा, त्याची दया, त्याचा अनुग्रह, त्याचं प्रेम, त्याचं सानिध्य, त्याचं संरक्षण आणि त्याचा प्रीतीपूर्ण वरदस्त या भूतलावर प्रवासामध्ये एकत्रित आम्हा प्रत्येकावर ठेवला. आणि पुन्हा एकदा ही वेळ या प्रभूच्या पवित्र मंदिरामध्ये त्याचं वचन स्वीकारण्यासाठी देव केली. त्यासाठी आपण देवबापाच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ देऊया. जसं की गेल्या भागामध्ये परमेश्वराच्या पवित्र वचनातून आम्ही अध्ययन करायला सुरुवात केली. पुनरुत्थानानंतरचा जो पहिला रविवार आणि त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झाल्यानंतर ख्रिस्ताचं शिष्यांना दर्शन आणि शिष्यांना दर्शन झाल्यानंतर प्रेषित 1:8 प्रमाणे पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही माझे साक्षीदार. याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर, त्याच्या स्वर्गरोहणानंतर त्याचे जे शिष्य, त्याचे जे अनुयायी, जे माडीवरच्या खोलीत बसलेले होते, त्यांच्यावर अग्नीच्या जीवा उतरल्या, पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला आणि जे बसलेले होते, जे भीतीमय, निराशित, दुःखी, कष्टी, बाळाकरात होते, अशा परिस्थितीत असणारे शिष्य उभे राहिले आणि त्यांनी देवाचं वचन गाजवायला सुरुवात केली. त्यांनी शुभवर्तमान गाजवायला सुरुवात केली. त्यांनी येशूच्या येण्याचा सत्य उद्देश प्रगट करण्यास सुरुवात केली. आणि मग ज्यावेळेस पवित्र आत्मा शिष्यांवर आला, त्यावेळेस
आम्ही पाहिलं की पेत्राचं पवित्र आत्म्यानं संचलित होण्यापूर्वीचं जीवन आणि पवित्र आत्म्यानं संचलित झाल्यानंतरचं जीवन, आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की पवित्र आत्मा ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये येतो, पवित्र आत्म्यानं संचलित आणि नियंत्रित ज्यावेळेस आमचं जीवन होतं, त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये 3 बदल होतात. त्यातील पहिला बदल जो आहे, आम्हाला नवीन जीवा प्राप्त होते. आमचे विचार, आमचे आचार, आमचा दृष्टिकोन, आम्ही जे जुनं शब्द आमच्या मुखामध्ये होते, जे निराशित शब्द आमच्या जीवनामध्ये होते, जे इतरांना दुखावणारे शब्द, देवाविरुद्ध बोलणारे शब्द, असे जे शब्द आमच्या मुखामध्ये होते, ते शब्द आमच्या मुखातून निघून जातात. कारण की आम्ही आमचं जीवन देहाच्या अधीन नव्हे तर आत्म्याच्या अधीन आमचं जीवन जगू शकतो. आणि जे शिष्य भयमय स्थितीमध्ये होते, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर, स्वर्गधानानंतर त्यानं दिलेल्या अभिवचनाप्रमाणे ज्यावेळेस पवित्र आत्म्याची दृष्टी त्यांच्यावर झाली आणि अग्नीच्या जीवा ज्यावेळेस त्यांच्यावर बसल्या, त्यानंतर जे अज्ञानी होते, जे निरक्षर होते, त्यांच्या जीवनाद्वारे, त्यांच्या मुखाद्वारे, त्यांच्या वाणीद्वारे येशूचं शुभत्मान त्यांनी गाजवायला सुरुवात केलेली आम्हाला दिसून येत आहे. आणि मग त्याच्यानंतर दुसरा बदल जो आहे, पवित्र आत्म्यानं संचलित आणि नियंत्रित जीवनामध्ये दुसरा बदल जो आम्ही पाहिला, तो म्हणजे आमचा दृष्टिकोन बदलतो. आमचा जगाकडे पाहण्याचा, आमचा परिस्थितीकडे पाहण्याचा, आमच्या जीवनाकडे पाहण्याचा, जीवनातील प्रत्येक प्रवासामध्ये, प्रत्येक टप्प्यामध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये आमचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. कारण की ज्यावेळेस पवित्र आत्म्यानं संचलित आमचं जीवन चालतं, नियंत्रित आमचं जीवन होतं, त्यावेळेस तो देवाचा पवित्र आत्मा जो आहे, तो पृथ्वीवरील गोष्टीकडे नव्हे तर वरील गोष्टीकडे आमचं लक्ष काय करतो, केंद्रित करतो. आणि जगातील गोष्टींमध्ये नव्हे तर देवाकडील गोष्टीमध्ये आम्हाला तो घेऊन जातो. आणि म्हणून पवित्र आत्म्याने ज्यावेळेस आम्ही चालतो, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली चालतो, त्यावेळेस आमच्या जीवनाचा प्रत्येक परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि त्याप्रमाणे आम्ही पवित्र शास्त्रामधून समजण्याचा प्रयत्न केला, देवाचा दैवी दृष्टिकोन कसा आहे आणि आमचा दृष्टिकोन कसा आहे. इस्रायल राष्ट्राच्या जीवनाच्या बाबतीत आम्ही पाहिलं, इस्रायल राष्ट्राच्या जीवनामध्ये तो खडक होता, पण देवाच्या दृष्टिकोनातून त्या खडकातून पाणी निघालेलं आहे. इस्रायल राष्ट्राच्या समोर तो मोठा समुद्र होता आणि त्यांना भीती होती की आता आम्ही याच्यामध्ये मरून जाऊ, पण परमेश्वराच्या दृष्टिकोनातून तो समुद्र इस्रायल राष्ट्रासाठी दुभागलेला आम्हाला दिसून येत आहे. शिष्य नावेत असतात, शिष्य वादळाकडे बघत आहेत, पण येशू वादळ शांत झालेलं पाहत आहे. पेत्र ज्यावेळेस पाण्यावर चालत असताना पेत्र वाऱ्याकडे पाहत आहेत, पण येशू ख्रिस्त पेत्र पाण्यावर चालत आहेत हे पाहत आहे. शिष्य त्या लग्नामध्ये आलेले लोक ते पाण्यानं भरलेला रांजण, त्या रांजणामधलं पाणी पाहत होते, पण येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्या पाण्याचा द्राक्षारस पाहत होता, त्या रांजणामध्ये द्राक्षारस तो पाहत होता. ज्यावेळेस त्या कबरेजवळ शिष्य आणि येशू ख्रिस्त आला, त्यावेळेस लोक त्या ठिकाणी 4 दिवस मृत झालेला लाजार, त्याचा सडलेला देह या दृष्टिकोनातून ते कबरेकडे पाहत होते, पण येशू लाजार उठलेला पाहत होता. त्या विश्वासानं तो येशू लाजाराला म्हणतो की उठ आणि बाहेर ये. म्हणजेच आम्ही ज्या वेळेस देवाच्या दैवी दृष्टिकोनातून, ज्यावेळेस पवित्र आत्म्याने संचलित नियंत्रित असं आमचं जीवन तयार होतं, त्यावेळेस आमचा प्रत्येक परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो दैवी होतो. कारण की देवाच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट पाहता, त्यावेळेस ती गोष्ट तुम्हाला अशक्य अशी कधीही भासणार नाही. कारण की जे मनुष्याला अशक्य आहे ते देवाला शक्य आहे, हा आमचा विश्वास आहे. बायबल आम्हाला ते सांगतं. म्हणून देवाच्या दैवी दृष्टिकोनातून कोणतीही परिस्थिती असो तर त्या परिस्थितीतून होकार आरती विचारच आमच्या अंतःकरणामध्ये राहील. आणि म्हणून धार्मिक जो आहे तो कधीही वाईट बातमीला भिणार नाही, तो पडला तरी तो उभं राहील. कारण की देवाचा पवित्र आत्मा प्रत्येक परिस्थितीमध्ये त्याला चालवण्यासाठी, योग्य ते सत्सद विवेक देण्यासाठी काय आहे, सक्षम आहे. आणि म्हणून
दैवाच्या प्रिय मंडळी, पुनरुत्थित ख्रिस्ताचे साक्षीदार या नात्याने या भूतलावरील आम्ही आमचं जीवन जगत असताना आमची दृष्टी वरील गोष्टीकडे का लावायची आहे? आम्ही पवित्र आत्म्याने संचलित नियंत्रित जीवन आमचं का असणं गरजेचं आहे? कारण की आम्हाला देवाचा पवित्र आत्मा जगातील गोष्टीमध्ये नव्हे, जगातील आत्म्यामध्ये नव्हे, तर देवाच्या दैवी आत्म्यातून दैवी गोष्टी आमच्या जीवनामध्ये तो प्रगट करतो आणि आमच्या जीवनाचा प्रत्येक परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन तो बदलतो. आणि तो दृष्टिकोन शिष्यांचा बदलला का? तर आम्ही पाहिलं प्रेषितांच्या कृत्यामध्ये पवित्र आत्म्याची कृत्ये असं देखील त्याला म्हटलं जातं. प्रेषितांच्या कृत्यामध्ये प्रेषितांच्या द्वारे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जे अद्भुत कार्य घडली, त्या अद्भुत कार्यामध्ये शिष्यांमधला प्रत्येक त्यांच्या प्रवासामधील एक दृष्टिकोन आम्हाला शिष्यांचा बदललेला दिसतो. ते म्हणजे प्रत्येक परिस्थितीमध्ये ते कुठेही निराशित आम्हाला दिसत नाही. प्रत्येक परिस्थितीमध्ये होकारार्थी दृष्टिकोनातून पाऊल असो, पेत्र असो, योहान असो, त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये भले त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं तरी देखील त्यांचा दृष्टिकोन होकारार्थी आहे. पाऊलाच्या बाबतीत देखील, पेत्राच्या बाबतीत देखील आम्ही पाहतो, त्यांना बंदिवासात नेण्यात आलं तरी देखील त्यांच्या जीवनामध्ये नकारात्मक दृष्टिकोन कुठेही आलेला नाही की मी येशूचं, मी देवाचं कार्य करत आहे आणि मग माझ्या जीवनामध्ये ही परिस्थिती का, अशा रीतीचे प्रश्न देखील त्यांच्या मुखामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या विचारामध्ये कुठेही दिसून येत नाही. तर प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे शिष्य स्थिर आणि परमेश्वराची उपासना आणि प्रार्थना करत असलेले आम्हाला दिसून येत आहे. हेच पवित्र आत्म्याने संचलित आणि नियंत्रित असणारं जीवन आम्हाला दिसून येत आहे. ते शिष्य जे येशूला वधस्तंभावर जाताना पाहिल्यानंतर, येशू ख्रिस्ताचं वधस्तंभ दुःख सहन पाहिल्यानंतर जे शिष्य योहान 20 मध्ये भीतीमुळे ज्यांची दारे बंद होते, अशा अवस्थेतले जे शिष्य होते, ज्यावेळेस पवित्र आत्म्याने त्यांचा ताबा घेतला, त्यानंतर ते स्वतःही त्या बंदिवासामध्ये, त्या छळामध्ये गेले. त्या परिस्थितीमध्ये त्यांचा दृष्टिकोन, विचार कुठेही बदललेले आम्हाला दिसत नाही. उलट पक्षी त्यांच्या जीवनाद्वारे जे अद्भुत आश्चर्यकर्म घडलेली आहेत, अद्भुत गोष्टी, अद्भुत चमत्कार त्यांच्या जीवनाद्वारे जे घडलेले आहेत, त्या चमत्कारामध्ये देखील त्यांचा विश्वास आणि त्या मरीजकडे किंवा त्या आजाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन तो देखील होकारार्थी दिसतो. त्या ठिकाणी लोक त्यांना आजारी म्हणून पाहत होते, पण यांनी त्यांना आरोग्य पावलेले त्या विश्वासाने त्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केलेली आम्हाला दिसून येत आहे. हाच पवित्र आत्म्याने संचलित आणि नियंत्रित झालेलं जीवन, हा फरक आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणून पवित्र आत्मा, पुनरुत्थित ख्रिस्ताचे साक्षीदार या नात्याने ज्यावेळेस आम्ही आमचं जीवन जगायला सुरुवात होते, त्यावेळेस पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि पवित्र आत्मा तुम्हावर आलेला आहे का नाही, पवित्र आत्म्याने संचलित जीवन आहे का नाही, याची पाहणी करण्यासाठी, याची वाखाणणी करण्यासाठी, याची पारख करण्यासाठी आम्ही हे 3 विचार, त्यातील पहिले 2 विचार पाहिले की आमची जीवा बदललेली आहे का, आमच्या मुखातील शब्द बदललेले आहेत का, की अजूनही आम्ही आमच्या जीवनामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये, अंधारातील आमच्या जीवनामध्ये आदामाचे विचार, आमच्या जीवनामध्ये नाशाचे विचार अजूनही आमच्या मुखामध्ये आहेत, की आमची जीवा बदललेली आहे. आता या जीवेवर प्रभू येशूचं नाव आहे. यानंतर आमचं जीवन पवित्र आत्म्याने संचलित आहे का नाही, याचा फरक बघण्यासाठी आम्ही आमचा दृष्टिकोन तपासण्याचा प्रयत्न केला की आज आमचा ख्रिस्ती विश्वासार्ह म्हणून मी माझं जीवन जगत असताना माझा दृष्टिकोन बदललेला आहे का, माझा दैनिक दृष्टिकोन, माझा विश्वास त्या ठिकाणी सबळ आणि भक्कम झालेला आहे का, हे आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच विषयाला धरून तिसरा विचार, पवित्र आत्म्याने संचलित आणि नियंत्रित असणारं जीवन जे आहे, ते जीवन जसं बायबल सांगतं, पाऊल म्हणतो की जो ख्रिस्ताच्या ठाई आहे तो नवीन उत्पत्ती आहे. पाऊल म्हणतो तुम्ही आता ख्रिस्ताला काय करा, परिधान करा. तुम्ही ख्रिस्ताला काय करा, परिधान करा, ख्रिस्ताची चित्तवृत्ती धारण करा. पाऊल या ठिकाणी आम्हाला सांगत आहे की आता आमचं जीवन जे आहे ते जुनं नाही, तर ख्रिस्तामध्ये नवीन झालेलं आहे, बदललेलं आहे, परिवर्तित झालेलं आहे. आणि म्हणून ख्रिस्ताची चित्तवृत्ती तुम्ही धारण करा.
येशू ख्रिस्ताची देखील तुमच्या आणि माझ्या बाबतीत असणारी इच्छा काय आहे की आम्ही त्याला अनुसरावं, आम्ही त्याच्या प्रमाणे असावं, त्याच्या प्रमाणे जगावं, त्याच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही आमचं जीवन जगावं। आणि म्हणून तिसरा विचार, जर पवित्र पुनरुत्थित ख्रिस्ताचे साक्षीदार म्हणून आम्ही आमचं जीवन जगत आहोत, जर आम्ही म्हणतो की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं आमचं जीवन नियंत्रित आहे, संचलित आहे, तर तिसरा बदल जो आमच्या जीवनामध्ये आहे तो बदल आम्हाला तपासणं गरजेचं आहे की माझं जीवन ख्रिस्ताप्रमाणे झालं आहे का, ख्रिस्ताप्रमाणे आम्ही जगत आहोत का, ख्रिस्ताची चित्तवृत्ती आम्ही धारण केलेली आहे का। मग ख्रिस्त काय आहे, येशू काय आहे, आणि मग येशू काय आहे आम्हाला पाहायचं असेल तर बायबल 4 सुवर्तमान आमच्या समोर येतात। पवित्र शास्त्रामध्ये येशू आम्हाला या भूतलावर तो काय जगला, कसं जगला हे पाहण्यासाठी आम्हाला येशू कुठं मिळतो तर मत्तई, मार्क, लूक, योहान हे 40 सुवर्तमान ज्यावेळेस आम्ही पठण करतो त्यावेळेस 40 सुवर्तमानामध्ये येशू कोण होता, काय होता, त्यानं काय केलं आणि तो काय करणार आहे या सर्व गोष्टी या सुवर्तमानकारांनी त्या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत। आणि म्हणून आज ख्रिस्ताप्रमाणे माझं जीवन बदललेलं आहे का हे पाहण्यासाठी पहिल्यांदा ख्रिस्ताचं जीवन कसं होतं, ज्यावेळेस त्याचा योहानाच्या द्वारे त्या ठिकाणी योहान बाप्तिस्मा करत होता, येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आला आणि मग येशू ख्रिस्त योहानाला म्हणाला की हे होऊ दे। योहान येशूला म्हणतो की मी आपल्याकडून बाप्तिस्मा घ्यावा कारण की माझी ती योग्यता नाही। हे विचार योहानाचे असताना त्या ठिकाणी येशू ख्रिस्त योहानाला म्हणतो की आता हे होऊ दे, आणि मग त्यानंतर कबुतराच्या स्वरूपामध्ये पवित्र आत्मा उतरला, आकाशातून वाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच विषयी मी काय आहे संतुष्ट आहे। आता हा येशू कोण आहे, परमेश्वर ज्यावेळेस म्हणतो याच विषयी मी संतुष्ट आहे, ते संतुष्ट किंवा ते उद्गार जे आहे ते उद्गार त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये त्या 30व्या वर्षामध्ये पाहिल्यानंतर येशूच्या बाबतीत हे उद्गार आहेत का? जर तुम्ही अध्ययन केलं तर येशूचं जीवन त्याच्या जन्मापासून 30 वर्षापर्यंत देखील आम्हाला पाहणं गरजेचं आहे। पहा, तुम्ही ही एखाद्या व्यक्तीबद्दल ज्यावेळेस शिफारस देता, एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्ही सांगता, आम्हाला बऱ्याचदा लोक म्हणतात की पाठ साहेब एक शिफारस पत्र तुमचं हवं आहे। ज्यावेळेस माझ्याकडे शिफारस येते त्यावेळेस ते शिफारस पत्र देत असताना मी फक्त समोर आलेला व्यक्ती पाहून शिफारस देऊ शकतो का? नाही। मला शिफारस देत असताना मला सांगावं लागेल की गेले 10 वर्ष 15 वर्ष मी याला पाहत आहे आणि हा खरोखर देवाच्या भयामध्ये, वचनामध्ये, चर्चमध्ये येणार आहे, प्रार्थना करणार आहे, हे मी पाहून मग मी काय करू शकतो, त्याची शिफारस देऊ शकतो। ज्यावेळेस येशू ख्रिस्ताच्या बाबतीत हा माझा परमप्रिय पुत्र आहे, हे फक्त त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये तो पवित्र आत्मा उतरल्यानंतरचे त्या परिस्थितीचे येशू परमेश्वराचे उद्गार आहेत का? तर प्रियानो, येशूचं जन्मापासून ते 30व्या वर्षापर्यंत म्हणजे सेवेला बाहेर जाण्यापर्यंत जीवन देखील आम्हाला पाहणं गरजेचं आहे। म्हणून ख्रिस्ताची चित्तवृत्ती परिधान करणे म्हणजे काय, ख्रिस्ताला धारण करणे म्हणजे काय, ख्रिस्ताप्रमाणे जगणं म्हणजे काय, तर ख्रिस्ताच्या जीवनातील काही ठळक विचार मी आज आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। ख्रिस्ताच्या जीवनातील ठळक विचार 40 सुवर्तमानामध्ये प्रत्येक सुवर्तमानकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे ख्रिस्त कसं जगला हे थोडंसं आम्ही ख्रिस्ताचा जीवनपट या सुवर्तमानामधून वचनातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहे। कारण की ज्यावेळेस हा जीवनपट आम्ही पाहू, ख्रिस्ताचं जीवन आमच्या समोर येईल, त्यावेळेस आम्हाला लक्षात येईल की त्याच्या जन्मापासून ते त्याच्या वधस्तंभावरील आणि मृत्यू झालेल्या जीवनापर्यंत, त्या प्रसंगापर्यंत येशू कोण आणि कसा होता। बऱ्याचदा बरेचसे ख्रिस्ती विश्वासणारे येशूकडे पाहत असताना मग येशू चमत्कार करणारा आहे, येशू वधस्तंभावर गेलेला आहे, येशू गवाणीतला आहे, असे येशू ख्रिस्ताच्या जीवनातील ठळकच विचार आमच्या समोर आहेत, जेवढे आम्ही ऐकलेले आहेत, वाचलेले नाहीत।
आणि मग पवित्र शास्त्र ज्यावेळेस आम्ही उघडतो आणि पवित्र शास्त्राचा आम्ही अध्ययन करतो त्यावेळेस लुकाचं शुभवर्तमान 2 अध्याय 46व्या आणि 47व्या वचनामध्ये येशू आम्हाला दिसतो. म्हणजे गबाणीनंतर 12व्या वर्षामध्ये संज्ञान अवस्थेमध्ये 12व्या अवस्थेमध्ये असणारा येशू आम्हाला लूक 2:46 मध्ये दिसतो. आणि त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे तर येशू जो आहे तो मंदिरामध्ये शास्त्री आणि फरीसी यांच्या बरोबर काय करत आहे, देवाच्या वचनातून विवाद करत आहे. देवाचं वचन तो काय करत आहे, ऐकत आहे आणि त्याच्याबरोबर प्रश्न उत्तरे तो त्या ठिकाणी काय करत आहे, या शास्त्री आणि फरीसांच्या बरोबर करत असलेला आम्हाला दिसून येत आहे. वयाच्या 12व्या वर्षी असणारा येशू कुठं आहे, देवाच्या मंदिरामध्ये आहे. आता 12व्या वर्षानंतर ते 30व्या वर्षापर्यंत आम्हाला येशू ख्रिस्ताचा कालखंड जो आहे तो कालखंड शुभवर्तमानामध्ये नमूद नाही की 12 पासून ते 30व्या वर्षापर्यंत येशू ख्रिस्त कुठं होता, येशू ख्रिस्ताने काय केलं. जर तुम्ही शुभवर्तमानाचं पठण केलं तर त्या पठणामध्ये काही संदर्भामध्ये 12 ते 30 मधला येशू काय करत होता याचा अंदाज किंवा याचं थोडक्यात ज्ञान किंवा मार्गदर्शन आम्हाला त्या ठिकाणी होईल. जर पवित्र शास्त्र तुम्ही उघडलं, मार्काचं शुभवर्तमान 6वा अध्याय 3रं वचन वाचलं आणि मत्तयाचं शुभवर्तमान 13वा अध्याय 55वं वचन तुम्ही वाचलं, त्यावेळेस त्या लोकांनी ज्यावेळेस येशूकडे पाहिलं त्यावेळेस येशूची ओळख त्यांनी व्यक्त केलेली आहे. एका ठिकाणी काय म्हटलेलं आहे, तो सुतार 13:55 मध्ये म्हटलेला आहे, तो सुताराचा पोत मरियेचा पुत्र. अशा रीतीने ओळख आम्हाला त्या ठिकाणी असणारा जो लोक समुदाय आहे तो येशू ख्रिस्ताबद्दल देत असलेला आम्हाला दिसून येत आहे. आणि ज्यावेळेस हे संदर्भ ज्यावेळेस आम्ही वाचतो त्यावेळेस 12 पासून 30व्या वर्षापर्यंत येशू कोण होता, काय होता, तो काय करत होता हा विचार आम्हाला येतो. तो विचार काय आहे तर 12 ते 30 या वयामध्ये येशू ख्रिस्त आपल्या कुटुंबामध्ये आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये तो कार्यरत असलेला आम्हाला दिसून येत आहे. कारण की योसेफाच्या बाबतीत जर आम्ही पाहिलं तर योसेफाचं येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर योसेफाची ओळख आम्हाला कुठेही दिसून येत नाही. योसेफाचा नामोल्लेख आम्हाला कुठेही दिसून येत नाही. पण येशूची ओळख झालेली आहे, येशूला सुतार, येशूला सुताराचा पोत असं संबोधण्यात आलेलं आहे. वडिलांच्या व्यवसायामध्ये आपल्या कुटुंबाचं संगोपन करीत असणारा येशू आम्हाला या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे कौटुंबिक काळजी घेणारा, कुटुंबाचं काम करणारा, कुटुंबासाठी राबणारा, कुटुंबासाठी झटणारा. कारण की लोक ज्यावेळेस आता मी एखाद्या ठिकाणी गेलो आणि मी एखाद्या ठिकाणी समजा मिरजमध्ये मी आज राहायला आलो, आज आल्यानंतर एका दिवसामध्ये कोणी मला म्हणणार नाही की हा मिरज चर्चचा पाळत आहे, म्हणेल का हो? माझी ओळख कधी निर्माण होते ज्यावेळेस मी इथं काही कालखंड घालवतो, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष हा कालखंड ज्यावेळेस जातो त्या कालखंडानंतर लोक मला ओळखू लागतात आणि म्हणतात की हे मिरज चर्चचे काय आहेत, धर्मगुरू आहे. म्हणजे येशूची ओळख सुतार, येशूची ओळख सुताराचा पोत हा एका दिवसाची नाही, हा कालखंड येशूच्या कार्याचा दिसतो. म्हणजे या 12 ते 30 वयाच्या कालखंडामध्ये येशू ख्रिस्त आपल्या कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना काय करत आहे या ठिकाणी दिसून येत आहे, जे शास्त्र संदर्भ आम्हाला सांगत. ज्यावेळेस आम्ही 30व्या वर्षी येशू ख्रिस्ताकडे येतो आणि 30व्या वर्षानंतरचं ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचं जीवन आम्ही पाहायला सुरुवात करतो त्यावेळेस तिसरा भाग आम्हाला दिसून येतो, तो म्हणजे मार्क शुभवर्तमान 1 अध्याय 15-16 मध्ये आम्हाला दिसून येत आहे. आता कौटुंबिक जबाबदारीनंतर यहुदी संस्कृतीप्रमाणे 30व्या वर्षी जसं आपल्या इथं 18व्या वर्षी तसं 30व्या वर्षी तरुण होतो आणि तरुण आपल्या कार्यासाठी बाहेर पडतो. त्याप्रमाणे 30व्या वर्षी प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या दैवी जबाबदारीला घेऊन म्हणजे संज्ञान अवस्थेमध्ये देवाची जी दैवी जबाबदारी, ज्या गोष्टीसाठी तो या जगात आलेला आहे, ज्या गोष्टीसाठी परमेश्वराने त्याला पाठवलेले आहे, त्या जबाबदारीला घेऊन येशू या ठिकाणी सेवेसाठी बाहेर पडला.
आता पहा, बाहेर पडल्यानंतर पडायच्या आधी काय झालेला आहे, त्याचा बाप्तिस्मा झालेला आहे. तुम्ही कधी बाप्तिस्मा पाहता? 30व्या वर्षी त्याचा बाप्तिस्मा झाला आणि बाप्तिस्मा झाल्यानंतर तो काय झाला, घोषणा करत तो काय करू लागला, फिरू लागला. यामुळे एक लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला उद्धारकर्ता म्हणून स्वीकारता, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्ही बाप्तिस्मा घेता, ज्यावेळेस तुम्ही त्याला तुमच्या जीवनामध्ये स्वीकारता, त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये आलेली महत्वाची जबाबदारी म्हणजे दैवी जबाबदारी. ती जबाबदारी काय आहे तर देवाच्या राज्याची घोषणा करणे. हालेलुया. तुम्ही येशूचा जीवनपट पाहण्याचा प्रयत्न करत आहात. जन्मापासून ते पदस्तंभावरील ख्रिस्त पाहण्याचा प्रयत्न करत असतात. पवित्र आत्म्याद्वारे संचलित, नियंत्रित आणि पुरवठीत ख्रिस्ताचे साक्षीदार म्हणून तुम्ही स्वतःला पाहण्याचा प्रयत्न करतात. आणि माझं जीवन कसं असावं हे देखील तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करतात. आणि हे पाहत असताना वयाच्या 12 वर्ष कुटुंबामध्ये मंदिरामध्ये असणारा ख्रिस्त, 12 ते 30 या वयामध्ये आपल्या कौटुंबिक जबाबदारीचं पालन करणारा ख्रिस्त, आणि मग 30व्या वयानंतर पवित्र आत्मा बाप्तिस्मा झाल्यानंतर आम्हाला तो ख्रिस्त, देवाची दैवी जबाबदारी पार पाडणारा ख्रिस्त आम्हाला दिसून येत आहे. आणि तो काय करत आहे, त्या ठिकाणी घोषणा करत आहे, पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य. आता यानंतरचा ख्रिस्त म्हणजे 30व्या वर्षानंतर 33.5व्या वर्षापर्यंतचा ख्रिस्त ज्यावेळेस तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेस तो येशू कसा आहे पहा. बऱ्याचदा असं होतं, सेवेमध्ये येण्यापूर्वी बरेच लोक प्रार्थनेमध्ये खूप आवेशी असतात, बरेच लोक प्रार्थनेमध्ये वेळ घालवतात, बरेच लोक प्रार्थना नित्य नियमाने करतात. पण बऱ्याचदा सेवेमध्ये व्यस्त झाल्यानंतर बऱ्याच लोकांचं जीवन जे आहे ते प्रार्थनेपासून दुरावलेलं दिसून येतं. आणि पहा, शैतान आमच्या मनामध्ये काय मृगजळ निर्माण करतो, तो म्हणतो की तू देवाचंच काम करत आहेस. काय करत आहेस? तू देवाचंच काम करत आहेस. आणि म्हणून सेवेच्या नावाखाली आम्हाला तो बाहेरच्या गोष्टीमध्ये इतका व्यस्त करून जातो की आम्हाला देवाबरोबर आमचं जे नातं आहे, देवाबरोबर आमचा जो वेळ घालवण्याचा समय आहे, देवाच्या सहभागितेतला जो आमचा समय आहे, त्या समयातून दुष्टता आम्हाला काय करते, दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. मनात फक्त एवढंच चालू असतं की मी सेवा करत आहे. आम्हाला असं वाटतं आम्ही सेवा करत आहे म्हणजे आम्ही देवाच्या सानिध्यात आहे. असा जर कोणाचा ग्रह असेल तो आत्ताच काढून टाका. कारण की असे बरेचसे शेवटच्या काळामध्ये सेवा करणारे येतील आणि येशू ख्रिस्ताला म्हणतील की मी तुझ्या नावाने बाप्तिस्मा दिला, मी तुझ्या नावाने भूते काढली, मी तुझ्या नावाने संदेश दिला, मी तुला ओळखत नाही कारण की तू मला कधी भेटायला आला. मी सदैव सांगतो की जर तुम्हाला एखाद्या कंपनीला अपॉइंट केलं, एका ठिकाणी नियुक्त केलं आणि जर तुम्ही त्या कंपनीच्या मार्फत देशातल्या एखाद्या कोपऱ्यामध्ये जाऊन सेवा करू लागला आणि सेवा करत असताना तुम्ही कधीही आपल्या कंपनीला रिपोर्टच केला नाही की मी इथं आहे, तुम्ही जर 10 वर्षांनी त्या कंपनीकडे गेला तर कंपनी काय म्हणेल, आम्ही तुम्हाला ओळखत नाही कारण की आम्ही कधी त्याच्याकडे. म्हणून ख्रिस्ताप्रमाणे होणं म्हणजे काय, म्हणजे पहा, बऱ्याचदा आम्हाला असं वाटतं की चला मी बाप्तिस्मा घेतला, मी उद्धार करता. बऱ्याचदा आमची मिनिस्ट्री जी आहे, आमची सेवकाई जी आहे ती रॉकेट मिनिस्ट्री सारखी होते. रॉकेट माहिती तुम्हाला, दिवाळीच्या काळामध्ये लेकरं रॉकेट उडवतात. रॉकेट कसं आहे, एकदा ठिणगी लावली की ते खूप उंच जातं, खूप जोरात उंच जातं आणि वरती जाऊन काय होतं ते ब्लास्ट होतं आणि नंतर ते कुणालाही दिसून येत नाही. बऱ्याचदा असं होतं की आम्ही येशू ख्रिस्ताला उद्धारकर्ता म्हणून स्वीकारतो, आमचं जीवन बदलतं. जीवन बदलल्यानंतर ज्यावेळेस येशू मध्ये
चालण्याची वेळ असते ना, त्यावेळेस बऱ्याच आम्ही त्याच्यापासून दूर जातो. पण येशू प्रमाणे होणं म्हणजे काय, तर आम्हाला येशू ख्रिस्त लूक वर्तमान याच्या 5व्या अध्याय 16व्या वचनामध्ये असे अनेक इतर संदर्भ आहेत, पण आपल्या आजच्या चिंतनाकरिता त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तो अधून मधून एकांतात जाऊन काय करत असे, प्रार्थना करत असे. येशू प्रमाणे होणं म्हणजे काय, ख्रिस्ताची चित्तवृत्ती परिधान करणं म्हणजे काय, पुनरुत्थित ख्रिस्ताचे साक्षीदार होणं म्हणजे नक्की काय. फक्त एकच नाही म्हणजे सेवा करत आहे म्हणून मी प्रार्थना केली नाही पाहिजे असं नाही. आम्ही प्रार्थनेमध्ये स्वतःला ठेवणं गरजेचं आहे. येशूच्या बाबतीत आम्हाला पाहायला मिळतं इतर संदर्भामध्ये तो मोठ्या पहाटेच अरण्यामध्ये गेलेला आहे, रात्री शिष्याला निरोप देऊन तो अरण्यामध्ये गेलेला आहे, गर्दीतून तो वेगळा झालेला आहे. आणि या ठिकाणी देखील लूक सुवर्तमान काय म्हटलेला आहे, तो अधून मधून एकांतात जाऊन तो काय करत असे, प्रार्थना करत असे. चौथा विचार, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये काय दिसून येत आहे पहा. येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये त्याचं संपूर्ण जीवन जे आहे ते त्यानं कुठल्याही त्याच्या प्रसंगामध्ये स्व इच्छेने तो जगलेला नाही. कुठलाही प्रसंग येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यातला जर तुम्ही पाहिला तर चौथा विचार, तो सदैव देवाच्या इच्छेप्रमाणे जगलेला आहे. आणि मग याचं प्रमाण आम्हाला कुठं दिसून येत आहे, लूक शुभवर्तमान याचा 22वा अध्याय आणि 42व्या वचनामध्ये तो आम्हाला पाहायला मिळतोय. येशू ख्रिस्त काय म्हणतो, तुझी इच्छा असली तर हा प्याला मजपासून टळू दे. आणि पुढे तो काय म्हणतो, माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे. वधस्तंभावरील त्या वधस्तंभातील मरणाकडे जात असणारा ख्रिस्त हे दुःख हे त्याला माहित आहे, तो पाहत आहे. अशा ही परिस्थितीमध्ये, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये देवाच्या इच्छेला आद्य स्थान देणारा येशू आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणजे असं नाही की तो शिष्यांना प्रार्थना करायला शिकवतो की जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो, हे फक्त तो शिष्यांना शिकवत नाही, तर तो येशू लूक 22 मध्ये स्वतः त्याच्या जीवनामध्ये तो जगत असलेला येशू आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. ख्रिस्ताची चित्तवृत्ती परिधान करणे म्हणजे काय, आमच्या स्व इच्छेप्रमाणे नव्हे तर देवाच्या दैवी इच्छेप्रमाणे जगणे हे आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. पहा, पहिला विचार, येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये वयाच्या 12व्या वर्षी तो कुठं आहे, देवाच्या मंदिरात देवाच्या वचनामध्ये चिंतन मनन पठण करत असणारा. त्यानंतर 12 ते 30 मध्ये आपल्या कौटुंबिक जबाबदारीमध्ये कुटुंबाचं पोषण करीत असणारा. 30व्या वर्षी तो काय दिसत आहे, देवाच्या पवित्र आत्म्याने ज्यावेळेस तो भरून बाहेर पडतो त्यावेळेस देवाची दैवी योजना, देवाची दैवी इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाच्या राज्याची घोषणा, पश्चातापाची घोषणा करताना, सुवार्ता करताना दिसून येत आहे. त्याच्यानंतर येशू ख्रिस्त आम्हाला काय दिसत आहे, त्याचं दैनंदिन जीवन तो अधूनमधून एकांतामध्ये काय करत होता, प्रार्थनेमध्ये जगत आहे. फक्त तो प्रार्थनेमध्ये जगतो असं नाही, फक्त प्रार्थना शाब्दिक नाहीये, प्रार्थना तो जगत आहे. तो जगत आहे म्हणजे त्याच्या जीवनामध्ये तो कुठेही स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे जगलेला येशू ख्रिस्त या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे. ज्यावेळेस आम्ही 6वी गोष्ट येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये पाहायचा प्रयत्न करतो त्यावेळेस 6वी गोष्ट येशूमध्ये काय आम्हाला दिसून येत आहे, तर येशूच्या जीवनामध्ये पहा, देवाच्या इच्छेप्रमाणे जगणं हा एक भाग आहे. पण या जगामध्ये राहत असताना येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे अनेक अद्भुत कर्म घडलेले आहेत, अनेक चमत्कार त्याच्या जीवनाद्वारे घडलेले आहेत, अनेक माणसांना विचारात पाडणारे असे चमत्कार लोकांनी पाहिलेले आहेत. ज्या दिवसाचा तो मृत लाजार असू दे किंवा 5 भाकरी 2 मासे 5000 पूर्ण असू दे, वादळ शांत करणं असू दे, कुष्ठरोग्यांना बरं करणं असू दे, आंधळ्यांना दृष्टी देणं असू दे,
मृत पावलेल्या लोकांना उठवणं असू दे, रक्तस्रावी स्त्रीला दिलेला आरोग्य असू दे, शताधिपतीला दिलेलं आरोग्य असू दे, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या अद्भुत आश्चर्य कर्माची शृंखला खूप मोठी आहे. शास्त्र देखील सांगतं ते लिहायला सुरुवात केलं तर पुस्तके मावणार नाही. इतकं कार्य करणारा जो येशू आहे, या येशूच्या जीवनामध्ये ज्यावेळेस तो मानव जातीसाठी कित्ता म्हणून तो स्वतःला या भूतलावर घेऊन पूर्ण मानव म्हणून तो जीवन जगतो, या प्रसंगामध्ये कोणत्याही क्षणामध्ये येशू ख्रिस्तानं जे काही घडलं त्याचं गौरव त्यानं स्वतःला घेतलेलं नाही. कुठल्याही प्रसंगामध्ये आम्हाला तो येशू मी केलं, मी केलं हा विचार किंवा स्वतःचं नावलौकिक व्हावा, स्वतःचं नाव व्हावं असा कुठेही येशू ख्रिस्त आम्हाला दिसून येत नाही. उलट पक्षी एक इसम येशू ख्रिस्ताकडे येतो आणि त्याला म्हणतो, उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वचन मिळण्यासाठी मी काय करावे? त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी येशू ख्रिस्ताला काय म्हणतो? तू मला उत्तम का म्हणतोस? तू मला उत्तम का म्हणतोस? त्याच्याशिवाय कोणीही उत्तम. म्हणजे येशूच्या जीवनामध्ये देवाच्या इच्छेपुरतं एवढंच नाही तर त्याच्या संपूर्ण जीवनामध्ये देवाचं गौरव करीत असलेला येशू आम्हाला दिसून येतो. जर तुम्ही योहानाचं शुभवर्तमान 12 अध्याय 28व्या वचनामध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता त्या ठिकाणी शुभवर्तमान काय म्हणतो? येशू ख्रिस्त म्हणतो, हे बाप्पा, तू आपल्या नावाचे गौरव कर. ज्यावेळेस संत पौल फिलिप्पियराच्या मंडळीशी तो लिहित आहे, फिलिप्पियर पत्र 2 अध्याय 8व्या वचनामध्ये येशू ख्रिस्ताबद्दल काय सांगितलेले आहे तर त्यानं वधस्तंभावरचं मरण सोसले, येतपर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले असं म्हटलेलं. या प्रसंगामध्ये या येशू ख्रिस्ताच्या 33.5 वर्षाच्या 3.5 वर्षाच्या सेवकाई कालखंडामध्ये असे अनेक प्रसंग आहेत की ज्या प्रसंगामध्ये त्या ठिकाणी म्हटलं असतं हे येशू ते नावलौकिक ते गौरव घेऊ शकला असता, पण ज्यावेळेस तो पूर्ण मानव म्हणून या जगामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी येतो त्यावेळेस तो देवाचं गौरव काय करत आहे? देवाला देत आहे. इव्हन देण्याविषयी ज्यावेळेस प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस देखील तो म्हणतो, देवाचं ते देवाला द्या, कैसराचं ते कैसराला द्या. देवाच्या गौरवाच्या आड या ठिकाणी येशू कुठेही आलेला आम्हाला दिसून येत नाही. तर हा 6वा येशू ख्रिस्तामधील विचार आम्हाला दिसून येत आहे. तो विचार म्हणजे तो त्या ठिकाणी देवाच्या इच्छेप्रमाणे चाललेला आम्हाला दिसून येत आहे. 7वा येशू ख्रिस्तामधील जो गुणविशेष आहे काय आहे तर येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यामध्ये तो जिथं जिथं गेलेला आहे. पहा, येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्याचा उद्देश काय आहे? मनुष्य जातीला पापाच्या बंधनातून बाहेर काढावं, उद्धाराचा मार्ग त्यांना जीवनामध्ये घेऊन यावं. याकरिता देवाने जगावर एवढी प्रीती केली, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणे तर त्याला. हा येशू ख्रिस्ताचा येण्याचा काय आहे? उद्देश आहे. आणि मग या सेवा कार्यामध्ये फक्त आपला उद्देश पूर्ण करत असलेला येशू दिसून येत नाही. मानव म्हणून या जगामध्ये तो पूर्ण मानव म्हणून या जगामध्ये होता. त्याचे अनेक प्रमाण आहेत. त्या प्रमाणापैकी एक प्रमाण आम्हाला त्याच्या जीवनामध्ये दिसून येत आहे. येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यामध्ये मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये 9व्या अध्याय 36व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, तेव्हा लोक समुदायाला पाहून त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले व पांगलेले दिसून येत आहे. 7वा येशू ख्रिस्तामधील गुणविशेष जो होता त्याला लोकांबद्दल काय होता? कळवळा. पहा, पूर्ण जीवन काय असतं, पूर्णतेचं जीवन काय असतं, येशू ख्रिस्त पूर्ण आम्हाला कसा दिसून येत आहे हे जीवन चरित्र, हा जीवनपट आम्ही अध्ययन करत असताना, हा येशूकडे आम्ही पाहत असताना तो कसा होता आणि आम्ही कसं असलं पाहिजे हे पाहत असताना, पहा येशूच्या जीवनामध्ये
फक्त तो 12व्या वर्षी बायबलच घेऊन नाही, तो कुटुंबाच्या जबाबदारीमध्ये नाही, फक्त घोषणा करणे म्हणजे देवाचं शुभवर्तमान गाजवणे एवढंच नाही, तर त्याच्या सानिध्यात राहणं, त्याच्या सानिध्यामध्ये राहत असताना त्याच्या इच्छेप्रमाणे चालणं, देवाचं गौरव करणं. आणि त्याच्या सोबत आम्ही पाहतो की फक्त तेवढंच काम नाही, दैवी काम नाही, पण ज्या जगामध्ये तो राहत होता त्या लोकांविषयी त्याच्या मनामध्ये कळवळा होता. ख्रिस्ताप्रमाणे होणं म्हणजे काय, ते कळवळ्याचं अंतःकरण आम्हाला असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आमची मंडळी जी आहे ती मंडळी ना उष्ण आहे ना थंड आहे. आमची मंडळी काय आहे, आमची जीवनधारा कशी झालेली आहे, ना ती उष्ण आहे ना ती थंड आहे, ती कुठल्या स्तरामध्ये अडकलेली आहे, ती कोमट या स्तरामध्ये अडकलेली आहे. आम्हाला कळवळा फक्त शब्दांमध्ये आहे, आमचा कळवळा कृतीमध्ये नाही. आज अनेक दुःखी, कष्टी, भाराक्रांत, निराशित, त्रासामध्ये अनेक लोक आमच्या अवतीभोवती आहेत. फक्त मी माझ्या मंडळीतील लोकांसाठीच नाही म्हणत, पण या जगामध्ये असणारा प्रत्येक इसम जर तो दुःखामध्ये आहे, कष्टामध्ये, कारण की येशूला कळवळ आला म्हणजे ते कळवळ आलेले फक्त यहुदीच लोक नव्हते किंवा पर्टिक्युलर एखादा समुदायच नव्हता, तो शंभरामध्ये देखील प्रत्येकाबद्दल येशू ख्रिस्ताच्या अंतःकरणामध्ये काय होता, कळवळ होता. आणि मग तो येशू ख्रिस्त मत्तई 20:34 मध्ये म्हटलेला आहे, तेव्हा येशूला कळवळ आला, त्याने त्याच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि त्याला दृष्टी आली. कळवळ्याचं अंतःकरण. आज देवाच्या प्रिय मंडळी, आमच्या जीवनामध्ये पुनरुत्थित ख्रिस्ताचे साक्षीदार या नात्याने आम्ही आमचं जीवन जगत असताना ख्रिस्ताचं अंतःकरण म्हणजेच कळवळ्याचं अंतःकरण आम्हाला प्राप्त झालेलं आहे का, हा आम्हाला विचार करणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्ताच्या या गुणविशेषामध्ये आम्ही पाहत असताना 8वा विचार येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आम्हाला दिसून येतो. तो 8वा विचार म्हणजे काय आहे, तर मत्तयाचं शुभवर्तमान 16वा अध्याय 24व्या वचनामध्ये येशू म्हणाला, माझ्या मागे येण्याची इच्छा असेल तर त्याने स्वतःच नाकारावे व आपला वधस्तंभ घेऊन तुम्ही काय करावं, मला अनुसरावे. येशू ख्रिस्ताचं जीवन जे आहे ते प्रत्येक तो वधस्तंभ घेऊन चालणारा ख्रिस्तानाला दिसून येतात. आता वधस्तंभ काय आहे हे आम्ही अनेक वेळा पाहिलेलं आहे. वधस्तंभ घेऊन चालणे म्हणजे काय, येशू ख्रिस्त वधस्तंभ घेऊन चालला म्हणजे काय, आम्ही त्या वधस्तंभाकडे शुक्रवारी पाहिलेलं आहे. त्या वधस्तंभाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस त्या वधस्तंभामध्ये पहिला भाग दिसतो, तो म्हणजे तो आपल्या शत्रूंना काय करत आहे, क्षमा करत आहे. तो काय करत आहे, आपल्या शत्रूंना क्षमा करत आहे. दुसरा आम्हाला विचार काय दिसतो त्या वधस्तंभामध्ये, तो दुसऱ्याच्या तारणाचा काय करत आहे, विचार करत आहे. तो आज माझ्याबरोबर वधस्तंभ घेऊन चालणं म्हणजे काय, बाई हा पहा तुझा पुत्र, ही पहा तुझी आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करे, कुटुंबाला घेऊन चालणे. वधस्तंभ घेऊन चालणे म्हणजे काय, तो म्हणतो माझ्या देवा तू माझा त्याग का केला, देवासाठी, मानवाच्या उद्धारासाठी त्या ख्रिस्तानं त्या परमेश्वरामधील आलेली विभक्तता देखील काय केलेली आहे, सहन केलेली आहे. तो त्याग जो आहे तो ख्रिस्तानं त्या ठिकाणी सहन केलेला आम्हाला दिसून येत आहे. हे वधस्तंभावरील जीवन आहे. वधस्तंभ घेऊन चालणे म्हणजे काय, वधस्तंभ घेऊन चालणे म्हणजे तहान, कसली तहान पाहिजे, त्या मुद्द्याची तहान. हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुळपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुळपत आहे. आमची तहान, वधस्तंभ घेऊन चालणे म्हणजे काय, आम्हाला त्या परमेश्वराची तहान असणं गरजेचं आहे. वधस्तंभ घेऊन चालणे म्हणजे काय, पूर्ण होणे म्हणजे काय, जे ख्रिस्तानं जगलेलं आहे ते आमच्या काही पूर्ण होणं, त्या येशू ख्रिस्ताला घेऊन जगणं म्हणजे वधस्तंभ घेऊन चालणे आहे. वधस्तंभ घेऊन चालणे म्हणजे काय, त्या परमेश्वराला समर्पित असं जीवन जगणं म्हणजे वधस्तंभ घेऊन चालणं. आणि म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणतो, ज्याला कुणाला मला अनुसरायचं आहे त्यानं आपला वधस्तंभ ठेवून प्रतिदिन मला काय करावं, वधस्तंभ घेऊन स्वतः येशू ख्रिस्त चाललेला आहे.
येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये असं कुठलंही त्याचं विधान, असा कुठलंही प्रवचन, असा कोणताही विचार येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये नाही की जो त्याला फक्त बोलला पण तो जगला नाही. असं एक येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आम्हाला विधान किंवा संदर्भ दिसून येत नाही. तो बोलला ते तो जगलेला आहे. वधस्तंभाविषयी तो बोलतो तर तो वधस्तंभ घेऊन चाललेला आहे. त्या वधस्तंभावर तो गेलेला आहे. वधस्तंभ घेऊन तो जगलेला ख्रिस्त आम्हाला दिसून येत आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त देखील म्हणतो, ज्याला मला अनुसरायचं आहे त्यानं प्रतिदिन आपला वधस्तंभ घेऊन काय करावं, मला सावरावं, मला माझ्या मागे चालावं. येशू ख्रिस्ताला अनुसरणं म्हणजे काय तर नवा विचार येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आम्हाला दिसून येत आहे. तो वधस्तंभ, वधस्तंभावरील मरण आणि वधस्तंभावरील मरणानंतर येशू ख्रिस्ताचं झालेलं विजयी पुनरुत्थान. हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्ताप्रमाणे येशू ख्रिस्ताला उद्धार करता म्हणून येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही तुमचं जीवन जगता तर हा नवा विचार तुमच्या देखील जीवनासाठी आहे. ज्यावेळेस तो येईल आम्ही पुनरुत्थित होऊ. हालेलुया. आम्ही उठले जाऊ. पुनरुत्थानाचा अनुभव आम्हाला येईल. प्रियानो, येशू ख्रिस्ता बरोबर आम्ही जाऊ. ते अभिवचन आहे. येशू ख्रिस्ता मध्ये येशू ख्रिस्ता प्रमाणे जगणं म्हणजे काय? जसा प्रकटीकरण 3 अध्यायामध्ये जसा तोफी त्याच्या उजवीकडे बसला आहे, येशू ख्रिस्त म्हणतो असा जो विजय मिळवतो त्याला मी काय करतो, माझ्या उजवीकडे बसवतो. हे ख्रिस्ताप्रमाणे जगणं आहे. ज्यावेळेस ख्रिस्ताप्रमाणे जगता नव पारितोषिक तुमच्या जीवनासाठी आहे, त्यावेळेस तो पुनरुत्थान, त्यावेळेस त्या येशूच्या उजवीकडे बसण्याचं स्थान आणि मान तुम्हाला मिळणार आहे. पुनरुत्थित ख्रिस्ताचे साक्षीदार या नात्याने आम्ही आमचं जीवन जगत असताना येशू ख्रिस्त म्हणतो, पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि मग पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. साक्षी होणे म्हणजे काय? ख्रिस्ताप्रमाणे होणे. लोकांनी त्या तृतीयामध्ये शिष्यांना पाहिलं आणि लोक म्हटले, हेच ते कोण आहेत? ख्रिस्ती आहेत. हेच ते कोण आहेत? ख्रिस्ती, ख्रिस्ताला अनुसरणारे आहेत. आज आमच्या जीवनामध्ये आम्ही विचार करूया. आज या 9 गोष्टी ज्यावेळेस आम्ही पाहतो, येशू ख्रिस्ताचा जीवनपट ज्यावेळेस आम्ही पाहतो, आज आम्ही स्वतःची पाखरणी, स्वतःचं परीक्षण करूया. आज मी देवाच्या वचनामध्ये आहे, देवाच्या वचनावर मनन चिंतन करतोय, देवाच्या वचनामध्ये मी वेळ घालवत आहे का? आज मी माझ्या कुटुंबाची योग्य रीतीने जबाबदारी पार पाडत आहे का? येशू ख्रिस्ताद्वारे बाप्तिस्माद्वारे उद्धारकर्ता म्हणून त्याला स्वीकारल्यानंतर देवाच्या दैवी जबाबदारीचा मी पायी झालो आहे का? त्या जबाबदारी मी पार पाडत आहे का? आज देवाच्या सेवेमध्ये असताना मी माझा वेळ प्रार्थनेमध्ये घालवत आहे का? मी देवाच्या इच्छेप्रमाणे जगत आहे का? माझ्या जीवनामध्ये सर्वोच्च स्थान देवाला आहे का? देवाचं गौरव माझ्या जीवनाद्वारे होत आहे का? माझ्या अंतःकरणामध्ये माझ्या बंधू बद्दल, बहिणीबद्दल, माझ्या शत्रूबद्दल माझ्या मनामध्ये कळवळा आहे का? मी प्रतिदिन ख्रिस्ताचा वधस्तंभ घेऊन त्याला अनुसरत आहे का? आणि ख्रिस्तामध्ये वृद्धी होण्याची आशा, विश्वास माझ्या अंतःकरणामध्ये स्थिरावलेला आहे का? आज आम्ही प्रत्येक जण याचा विचार करूया. पुनरुत्थित ख्रिस्ताचे साक्षीदार होणे म्हणजे असं नाहीये. पुनरुत्थित ख्रिस्ताचे साक्षीदार ते शिष्य झाले, त्यांची जीवा बदलली, ते शिष्य त्यांचा दृष्टिकोन बदलला, ते शिष्य त्यांचं जीवन बदललं आणि ते जीवन कोणाप्रमाणे झालं तर ते जीवन ख्रिस्ताप्रमाणे झालं. म्हणून लोक त्यांना म्हणाले की हे ते कोण आहेत? ख्रिस्ती आहेत, ख्रिस्ताला अनुसरणारे. आज पुनरुत्थित ख्रिस्ताचे साक्षीदार या नात्याने मी माझं जीवन जगत असताना आज आम्ही प्रत्येक जण आत्मपरीक्षण करूया. आज आम्ही पुन्हा एकदा ख्रिस्ताचा जीवनपट समोर ठेवून आम्ही स्वतःला त्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करूया आणि स्वतःला प्रश्न करूया की खरोखर मी पुनरुत्थित ख्रिस्ताचा साक्षीदार झालो आहे की नाही? खरोखर माझी जीवा बदललेली आहे का? माझा दृष्टिकोन बदललेला आहे का? माझं जीवन बदललेलं आहे का? ख्रिस्ताप्रमाणे माझे जीवन झालेलं आहे का?
हा प्रश्न आम्ही प्रत्येकाला करूया. आणि अजून देखील आमच्या मनामध्ये शक्य शंका असेल तर पुन्हा एकदा आम्ही स्वतःला देवाच्या सानिध्यामध्ये घेऊन जाऊया. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या ज्या अशक्त बाजू आहेत त्या घेऊन परमेश्वराकडे जाऊया. परमेश्वराकडे त्या कबूल करूया, पश्चाताप करूया, प्रार्थना करूया आणि प्रभूच्या कृपेच्या आधी स्वतःला समर्पित करूया. आम्हाला जर पुनरुत्थित ख्रिस्ताचे साक्षीदार व्हायचं, ख्रिस्ताप्रमाणे व्हायचं असेल तर ख्रिस्त समजणं गरजेचं आहे. फक्त आणि थोडक्या शब्दामध्ये त्याचं जीवन पाहिलेलं आहे, पण यामध्ये पुष्कळ गोष्टी आहेत. आज या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये घेऊया आणि स्वतःला प्रश्न करूया, या काळामध्ये मी पुनरुत्थित ख्रिस्ताचा साक्षीदार म्हणून कसा जगासमोर आहे हे पाहूया. आणि जे काही कमी आहे, त्रुटी आहे, त्या वचनातून आम्ही परिवर्तित बदल करण्याचा प्रयत्न करू आणि देवाच्या इच्छेप्रमाणे सत्य पुनरुत्थित ख्रिस्ताचा साक्षीदार, देवाच्या पवित्र आत्म्याने संचलित आणि नियंत्रित असं जीवन जगण्याचा निश्चय करू. आमेन. प्रार्थना. स्वर्गाच्या पृथ्वीच्या निर्माणकर्त्या आमच्या जीवनधारक देव परमेश्वर, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही चरणाजवळ येतो. जे वचन आम्ही ऐकलं, स्वीकारलं, त्याप्रमाणे चालण्यासाठी तुझी दैविक कृपा तो मला दे. तुझं गौरव आमच्या जीवनामध्ये करून दे. येशूच्या नावात मागतो म्हणून तो.